98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मान यंदा दिल्लीला। तब्बल 70 वर्षांनी राजधानी दिल्लीत होणार मायबोली मराठीचा जय जयकार। येत्या 20 ऑगस्टपासून मुंबईत महाविकास आघाडीचा प्रचार धडाका। राजीव गांधींच्या जयंतीचं औचित्य साधत ठाकरे पवार गांधींचा मेळावा। बहुप्रतीक्षित सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम अखेर मुंबई विद्यापीठाकडून जाहीर। येत्या 22 सप्टेंबरला होणार सिनेट निवडणूक। किनारपट्टी घाटमाथ्यावर आजही पावसाचा जोर कायम, तर पुणे साताऱ्यातही मुसळधार पावसाचा अंदाज। ठाणेकरांची जलचिंता मिटली। बारवी धरण 92% भरलं। पावसाचा जोर कायम राहिल्यास बारवी धरण पूर्ण भरण्याची शक्यता। मुंबईकरांची जलचिंता मिटली। मुंबईत मुसळधार पावसामुळे पाणीसाठा 89%वर। पालिकेचं 5वं मध्य वैतरणा धरणही तुडुंब। मुंबईतून लाडकी बहिणी योजनेसाठी 6 लाख अर्ज। प्रतितास 40 अर्जांची छाननी करण्याचे आदेश। श्रावणात तीर्थस्थळी मोफत एसटी सेवा। श्रावणात एसटी संगे तीर्थाटन अभिनव उपक्रम सुरू। पहिल्या श्रावण सोमवारीच्या निमित्तानं हिंगोलीच्या औंढ नागनाथ मंदिरात भाविकांची गर्दी। मंदिराचा परिसर भाविकांनी गजबजला। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 2024 मध्ये भारतीय हॉकी संघाची दमदार कामगिरी। ब्रिटनला नमवून भारत उपांत्य फेरीत दाखल।